हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत की लोखंडी तवा आणल्यावर वापरण्यासाठी कसा तयार करायचा. आणि हा तवा घेतला आहे मी. बघा, हा प्लेन तवा नाही आहे, हा खोल तवा आहे. याच्यामध्ये आपण भाजी पण बनवू शकतो आरामात 1 ते 2 माणसांसाठी. आणि असा खोल तवा आहे हा, बघू शकता तुम्ही इथे. आणि मागच्या बाजूने पण बघा, आणि किती जाड आहे हा. व्हिडिओमध्ये एवढा व्यवस्थित दिसत नाही आहे, पण खूप जाड आहे आणि खोल पण भरपूर आहे. आणि माझ्याकडे असा तवा नव्हता, त्याच्यामुळे मी हा असा एक तवा घेतला. तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करते की लोखंडी तवा वापरण्यासाठी कसा तयार करायचा. पाण्याने धुवून घेतला, काथ्याने त्याला घासून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यावरची जी खर असते, खर नाही म्हणता येणार त्याला, ते एक वेगळा कलर असं काहीतरी लावतात, ते पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मागच्या बाजूने पण व्यवस्थित छान असा घासून घ्यायचा. पूर्ण असा तवा मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता गॅसवरती गरम करून घेतला. आता त्याच्यामध्ये आपल्याला कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. एक कांदा घेतला आहे मी, पूर्ण कट करून सालासकटच घेतला आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल. थोडंसं तेल टाकायचं, थोडं जास्तच टाकायचं, म्हणजे की पूर्ण तव्याला ते लागलं पाहिजे. अशा पद्धतीने इथे तेल टाकून मस्तपैकी हा कांदा आपल्याला लो टू मीडियम हीटवरती परतून घ्यायचा आहे 4 ते 5 मिनटासाठी. आता 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही रंग बघू शकता, इथे कांद्याचा चेंज झालेला आहे. आणि आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे, मोठ्या गॅसवरती 3 मिनिट हा कांदा परतून घ्यायचा आहे, छान असा धूर निघेपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे धूर पण निघत आलेला आहे. आणि मी आता या स्टेजला गॅस बंद करून घेतला आणि रात्रभर हा तवा असाच ठेवून दिला कांद्यासकट. आणि किती मस्त असा तवा दिसतो आहे आता बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा. आणि आता ही साल सगळी मी काढून घेते. आता परत काथ्याने आपल्याला काय करायचं आहे, साबण लावून काथ्याला हे घासून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि एकचदा तवा तयार करायचा, परत नाही करायचा. एकाच वेळेला चांगला करायचा की मी नेक्स्ट टाईम करायची गरज पडत नाही. आणि व्यवस्थित याला काठोकाठ आपल्याला घासून घ्यायचं आहे. आणि काठाला थोडं तेल वगैरे लागलेलं असतं ना, ते पण घासून घ्यायचं. आणि माझ्याकडे ही वीट आहे बघा, ही नवीन आहे, ती तुम्हाला दाखवायला घेतली. या विटेनेच तवा घासायचा नेहमी. आणि ही जी मी वापरते आता, ती रेग्युलरवाली. एका बाजूने बघा कशी सपाट होते आणि मध्ये अशी थोडी जाड असते, आणि साईडनी आपण घासतो म्हणून ती अशी कमी होते. तर सर्व बाजूने आता या विटेने आपल्याला घासून घ्यायचं आहे. याला काय बोलतात मला माहीत नाही, पण मी वीटच बोलते. आणि व्यवस्थित असं हे घासून घ्यायचं. आणि नेहमी वापरताना हीच वीट वापरायची. आणि विटेने घासून झाल्यावर मस्तपैकी काथ्याने घासून घ्यायचं, समोरून पण आणि मागच्या साईडने पण व्यवस्थित. आणि नेहमी करता ही वीटच वापरायची. आणि मस्तपैकी आता तवा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ मी आता करून घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकताय तवा आता इथे मस्त असा स्वच्छ झालेला आहे. आणि बऱ्याच जणांना लोखंडी तव्यावर चपात्या जमत नाही, तर काय करायचं, तवा आणि गॅसवरती गरम करून घ्यायचा. गरम केल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, पाणी शिपडायचं, तवा आपला इथे तयार होतो. आणि दुसरी ट्रिक अशी आहे का, तव्यावरती तेल टाकायचं, तवा गरम करून घेतल्यावर. आणि मग थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो त्या तेलावरती फिरवायचा, म्हणजे तवा छान तयार होतो. आणि तिसरी ट्रिक म्हणजे की चपात्या करताना चपाती टाकल्यावर गॅस कमी ठेवायचा आणि दुसरी बाजू पलटल्यावर थोडा मोठा करून घ्यायचा. तर तुम्ही इथे तवा बघू शकताय किती मस्त असं तयार झालेला आहे. मी पुसून घेतला, याला कोरडा झाल्यावर किती छान दिसतोय. आणि हा तवा मी भाज्या बनवण्यासाठी घेतलेला आहे. आणि माझ्याकडे 3-4 तवे आहेत लोखंडाचे. मला खूप आवडतात तव्यांचं कलेक्शन करायला. आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे का लोखंडी तवा वापरण्यासाठी कसं तयार करायचा. तर तुम्ही पण या ट्रिकने नक्की तवा साफ करून बघा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.